नमस्कार. आज दिनांक 22 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, त्याचबरोबर MPSC आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी चालू घडामोडींच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत. आणि मित्रांनो, आपण ही सिरीज दररोज सुरू केलेली आहे, म्हणजे आपण दररोज 25 प्रश्नांचा सराव करत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला या परीक्षांसाठी चालू घडामोडींच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहाच. त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच आपलं चॅनल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, नुकतेच निधन झालेले माजी खासदार सज्जन कुमार कोणत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते? आता या ठिकाणी पहा, 1984 साली झालेल्या शीख विरोधी दंगलीसाठी, त्या ठिकाणी झालेल्या 5 शीखांच्या हत्येसाठी आणि गुरुद्वारेच्या तोडफोडीसाठी माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, 1984 सालच्या शीख विरोधी दंगलीसाठी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. आता हे आउटर दिल्ली या मतदारसंघातून सलग 3 वेळा म्हणजे 15 वर्ष खासदार होते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी भारत सरकारच्या MEITY ने कोणत्या पेमेंट प्लॅटफॉर्म सोबत सामंजस्य करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, भारत सरकारनं फोन पे या कंपनी सोबत पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी सामंजस्य करार केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. यामध्ये फोन पेचा वापर, फोन पे मधील डेटाचा वापर रस्ते आणि इतर कारणांसाठी केला जाणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, फोन पेने लॉन्च केलेल्या एंटरप्राइज डेटा इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? या ठिकाणी पहा, फोन पेनं काय केलेलं आहे तर एंटरप्राइज डेटा इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म लॉन्च केला. त्याचं नाव आहे पल्स प्रो, म्हणून याचं उत्तर पर्याय बी आहे. प्रश्न क्रमांक 4, 31वी दक्षिण प्रादेशिक परिषद बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? आता या ठिकाणी पहा, दक्षिण प्रादेशिक परिषद साऊथ झोनल काउन्सिल कुठे पार पडलेली आहे तर तमिळनाडू या राज्यातील कोवलम या ठिकाणी पार पडलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी. आता या ठिकाणी पहा, दक्षिण प्रादेशिक परिषद याचे अध्यक्ष कोण असतात? याचे अध्यक्ष असतात अमित शहा. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, केंद्रीय गृहमंत्री हे या प्रादेशिक परिषदांचे अध्यक्ष असतात. आणि मित्रांनो, कोवलम या ठिकाणी झालेल्या या बैठकीचे अध्यक्षस्थान देखील त्यांनीच भूषवलं. म्हणजे लक्षात ठेवायचा प्रश्न येऊ शकतो की 31व्या दक्षिण प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूषवलेलं आहे. ठीक आहे. कुठे पार पडली? तमिळनाडूतील कोवलम या ठिकाणी पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार भारतात एकूण किती क्षेत्रीय परिषदा स्थापन करण्यात आले आहेत? आता मागचा प्रश्न आपण काय पाहिलेला होता की दक्षिण प्रादेशिक परिषद कुठे पार पडली? तमिळनाडूतील कोवलम या ठिकाणी पडली. आता या ठिकाणी ही दक्षिण प्रादेशिक परिषद आहे ती काय आहे तर एक क्षेत्रीय परिषद आहे. आणि मित्रांनो, 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भारतामध्ये एकूण 5 क्षेत्रीय परिषदा स्थापन करण्यात आलेल्या होत्या. त्या 5 कोणत्या तर उत्तरेला उत्तर क्षेत्रीय परिषद, दक्षिणेला दक्षिण क्षेत्रीय परिषद, पूर्वेला पूर्व आणि पश्चिमेला पश्चिम, त्यासोबतच एक मध्य क्षेत्रीय परिषद किंवा मध्य सेंट्रल झोनल काउन्सिल. अशा प्रकारे एकूण 5 क्षेत्रीय परिषदा या 1956च्या कायद्यानुसार भारतामध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, नुकत्याच शोधल्या गेलेल्या GJ 523b या मेगा अर्थ बाह्यग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या तुलनेत किती पट आहे? आता या ठिकाणी पहा, GJ 523b ही एक मेगा अर्थ आहे, म्हणजे पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीने मोठा असणारा पृथ्वीसारखा ग्रह आहे जो एका दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरतो. आणि मित्रांनो, म्हणून याला आपण काय म्हणतोय मेगा अर्थ बाह्य ग्रह म्हणतोय. आणि मित्रांनो, हा जो ग्रह आहे तो त्याचं जे वस्तुमान आहे ते पृथ्वीच्या 23.5 पट आहे, म्हणजे 23.5 पट इतकं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. त्यासोबतच जर आपल्याला या ताऱ्याची त्रिज्या विचारली तर ही जी त्रिज्या आहे ती पृथ्वीपेक्षा जवळजवळ 2.55 पट आहे. लक्षात ठेवायचं, त्रिज्या ही पृथ्वीच्या 2.55 पट आहे, तर जे वस्तुमान आहे ते पृथ्वीच्या 23.5 पट आहे, म्हणजे हा तारा पृथ्वीपेक्षा खूपच मोठा आहे. ठीक आहे.
पुढे प्रश्न क्रमांक 7, खडक व असामान्य आकारामुळे चर्चेत असलेल्या GJ523b या मेगा अर्थची घनता किती आहे? आता या ठिकाणी पहा, बाहेर शोध लागलेला आहे GJ523b या एका ग्रहाचा. हा शोध कोणी लावला? अमेरिकेतील विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातील संशोधकांनी लावला. आणि मित्रांनो, या ग्रहाची जी काही त्रिज्या होती ती पृथ्वीपेक्षा 2.55 पट आहे. वस्तुमान पृथ्वीपेक्षा 23.5 पट आहे. तर मित्रांनो, या ग्रहाची घनता आहे ती 7.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इतकी आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्रिज्या पाहिली, वस्तुमान पाहिलं आणि या ठिकाणी घनता देखील पाहिलेली आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, हा जो ग्रह आहे GJ523b हा मिड के डॉर्फ नावाच्या एका ताऱ्याभोवती फिरतो आणि त्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्याला 17.75 इतके दिवस लागतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिला एकात्मिक अंडरग्राउंड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प कोणत्या कंपनीने सुरू केलेला आहे? या ठिकाणी पहा, सिन गॅस म्हणजे सिंथेटिक गॅस जो कोळशापासून बनतो तो कुठे बनवला गेलेला आहे? तर तो एका आंध्र प्रदेश राज्यातील एलुरू या जिल्ह्यामध्ये उभारला गेलेला आहे. आणि उभारण्याचं काम कोण करत आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज करत आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. भारतातील पहिला एकात्मिक अंडरग्राउंड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प आंध्र प्रदेशमधील एलुरू जिल्ह्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज उभारत आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9, रिलायन्सचा अंडरग्राउंड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प आंध्र प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये? एलुरू जिल्ह्यामध्ये. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, सिंगापूर येथे झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत 50 वर्षावरील गटात तिहेरी मुकुट कोणी पटकावला? या ठिकाणी पहा, 50 वर्षावरील गटामध्ये अंजली सागर यांनी तिहेरी मुकुट पटकावलेला आहे. तर मित्रांनो, त्यांची मुलगी सिया सागर यांनी 20 वर्षाखालील गटामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे? हा तिहेरी मुकुट पटकावलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 50 वर्षावरील अंजली सागर. पर्याय बी. 20 वर्षाखालील सिया सागर. नमस्कार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनो, मराठी व्याकरणामुळे मार्क जात आहेत तर काळजी करू नका. ध्येयाधिकारी घेऊन आलाय तुमच्यासाठी संपूर्ण समाधान. मराठी व्याकरणाची एक संपूर्ण PDF A to Z मराठी व्याकरण. या PDF मध्ये आपल्याला 870 पानं असणार आहेत आणि या 870 पानामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक पॉइंटवर प्रश्न घेऊन मराठी व्याकरण संपूर्ण कव्हर केलेलं आहे. आणि मित्रांनो, यामुळे जर तुम्ही MPSC, शिक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर तुम्हाला हे PDF पुस्तक अत्यंत उपयुक्त राहणार आहे. या पुस्तकाची मूळ किंमत आहे 200 रुपये, परंतु आपण या ठिकाणी ऑफर घेऊन आलो आहोत फक्त 50 रुपयांची. आणि यासोबतच आपण आणखी देणार आहोत 168 पानांच्या PDF नोट्स आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका. म्हणजे आपल्याला काय मिळतंय? एकतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येतोय, त्यासोबतच शॉर्टमध्ये नोट्स अभ्यासता येत आहेत आणि आपला सराव करण्यासाठी 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका मिळत आहेत. आणि हे सर्व आम्ही देणार आहे फक्त 50 रुपयांना. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हे पुस्तक आणि या सर्व PDF तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या पुस्तकाचा या PDFचा डेमो पाहायचा आहे तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअपवरून किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचे सॅम्पल PDF पाहता येईल. आणि जर तुम्हाला त्या आवडल्या तर दिलेल्या QR वर मेसेज करून तुम्ही पेमेंट करून फक्त 50 रुपयांमध्ये हे सर्व मिळवू शकता. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 11, हरित स्टील निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकत डिजिटल CO2 डॅशबोर्ड कोणी सुरू केलेला आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे उद्देश काय आहे डिजिटल CO2 डॅशबोर्डचा. तर कार्बनच्या उत्सर्जनाचं, कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचं नियमन करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं, तसेच हरित स्टीलच्या निर्मितीला चालना देणं. आणि मित्रांनो, हा जो डिजिटल CO2 डॅशबोर्ड आहे तो SAIL भिलाई या संस्थेनं, या कंपनीनं सुरू केलेला आहे. म्हणजेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भिलाई या संस्थेनं, या कंपनीनं हा डॅशबोर्ड सुरू केलेला आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. उद्देश काय आहे याचा? तर भिलाई आणि चंद्रपूर या ठिकाणी असलेल्या फेरो अलॉय प्लॅन्टच्या कार्बन उत्सर्जनाचं नियंत्रण आणि नियमन करणं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12,
भारताने 20 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या देशासोबत सागरी सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे? या ठिकाणी पहा, भारतानं आणि जपाननं, भारतीय नौदलानं आणि जपानच्या JMSDF यांनी सागरी सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय डी असणार आहे, भारतीय नौदल आणि जपानच्या JMSDF. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13, काश्मीरमधील पॉप्युलर आणि विलो झाडांवर नुकताच कोणत्या आक्रमक कीटकाचा प्रादुर्भाव आढळलेला आहे? आता या ठिकाणी पहा, काश्मीरमध्ये आहेत पॉप्युलरची झाडं, विलोची झाडं. या झाडांवर ड्रॉसिचा तुर्कस्तानिका नावाच्या एका कीटकाचा प्रादुर्भाव आढळलेला आहे, जो कीटक पानातील रस पितो आणि झाडांना नुकसान करतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, ड्रॉसिचा तुर्कस्तानिका. कशावर? काश्मीरमधील पॉप्युलर आणि विलोच्या झाडांवर. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14, ड्रॉसीचा कीटकामुळे काश्मीरमधील कोणत्या विशिष्ट झाडांच्या लागवडीला सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे? आपण वरच पाहिलं, पॉप्युलर आणि विलो या झाडांवर या कीटकाचा मोठा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, पॉप्युलरचा वापर कुठे होतो सर्वाधिक? तर आगपेटीतील काड्यांची निर्मिती करण्यासाठी पॉप्युलर या लाकडाचा वापर केला जातो. तर विलोचा वापर मित्रांनो औषधी वनस्पती आणि इतर इंधन सारख्या कारणांसाठी केला जातो. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15, तिलापिया माशाची निर्यात करणारे देशातील पहिले भूविष्ठित राज्य कोणते बनले आहे? या ठिकाणी पहा, छत्तीसगड राज्यानं अमेरिकेला 382 टन तिलापिया माशांची निर्यात केलेली आहे. अशा प्रकारची निर्यात करणारं भारतातील पहिलं भूविष्ठित राज्य हे ठरलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, छत्तीसगड. किती निर्यात केली? एकूण 382 टन. प्रश्न क्रमांक 16, विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस अत्याचारांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणती समिती स्थापन केलेली आहे? या ठिकाणी पहा, विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून जे काही लाठीचार्ज वगैरे झाले त्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठानं 5 सदस्य असणारी HPEC म्हणजे हाय पॉवर्ड एन्क्वायरी कमिटी स्थापन केलेली आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता या ठिकाणी पहा, ही समिती स्थापन केली, याच्यामध्ये किती सदस्य असतील? याच्यामध्ये एकूण 5 सदस्य असतील. आणि या ठिकाणी ही समिती स्थापन करण्यासाठी शिफारस करणारे जे खंडपीठ होतं त्यामध्ये एकूण 3 सदस्य होते. त्यावर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17, HPEC चौकशी समिती स्थापन करण्याचा आदेश देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठात कोणाचा समावेश नव्हता? आता या ठिकाणी पहा, 5 सदस्यीय HPEC चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय किंवा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिला. त्याच्यामध्ये 3 सदस्य होते. कोण कोण? तर सरन्यायाधीश सूर्यकांत होते, न्यायमूर्ती बागची होते, न्यायमूर्ती मोहना होते. परंतु न्यायमूर्ती संजीव खन्ना हे या ठिकाणी या खंडपीठामध्ये नव्हते, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, दक्षिण प्रादेशिक परिषदेत खालीलपैकी कोणाला विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बोलावले जाते? या ठिकाणी पहा, दक्षिण प्रादेशिक परिषद कुठे पार पडली? तमिळनाडूतील कोवलम या ठिकाणी पार पडली. आणि या ठिकाणी पार पडलेली या परिषदेमध्ये कायमस्वरूपी सदस्य म्हणून कोण सहभागी होतात? तर कायमस्वरूपी सदस्य म्हणून कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा ही राज्ये कायमस्वरूपी सदस्य म्हणून सहभागी होतात. तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पुदुच्चेरी, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार सहभागी होतात किंवा यांना बोलावलं जातं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? विशेष निमंत्रित सदस्य कोण असणार आहेत? वरील सर्व. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, 31व्या दक्षिण प्रादेशिक परिषद बैठकीत कोणत्या 2 नद्यांच्या पाणी वाटपावर प्रामुख्याने चर्चा झाली? या ठिकाणी पहा, पुन्हा पाहतोय आपण, 31वी दक्षिण प्रादेशिक परिषद साऊथ झोनल कॉन्फरन्स कुठे पार पडली? तर तमिळनाडूतील कोवलम या ठिकाणी पडली. आणि या बैठकीमध्ये कावेरी आणि कृष्णा नद्यांच्या पाणी वाटपावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यासोबतच कर्नाटकातील मेकेदातू धरण आणि केरळमधील मुल्ला पेरियार धरणाच्या सुरक्षेचा मुद्दाही या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला होता. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं, मेकेदातू धरण कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटक. आणि मुल्ला पेरियार धरण कोणत्या राज्यामध्ये? केरळ राज्यामध्ये. ठीक आहे.
पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 20. फोनपेचा पल्स प्रो डेटा प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय योजनेच्या पोर्टलशी जोडला जाणार आहे? या ठिकाणी पहा, फोनपेने लॉन्च केलेला आहे पल्स प्रो. हा केंद्र सरकारच्या पीएम गतिशक्तीसोबत जोडला जाणार आहे. कशासोबत? पीएम गतिशक्तीसोबत. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. फोनपे आणि MEITY यांच्यातील करारात तांत्रिक समन्वयक म्हणून कोणती संस्था काम करत आहे? या ठिकाणी पहा, फोनपे आणि MEITY यांच्यातील समन्वयक म्हणून बिसाग-एन नावाची संस्था काम करत आहे. म्हणजेच भास्कराचार्य राष्ट्रीय अंतरिक्ष अनुप्रयोग व भूमाहितीशास्त्र संस्था बिसाग-एन ही या ठिकाणी समन्वयकाचं काम करत आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. मेगा अर्थ बाह्यग्रह GJ 523b त्याच्या मूळ ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा किती दिवसात पूर्ण करतो? आता या ठिकाणी पहा, आपली पृथ्वी आहे, कोणत्या ताऱ्याभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते. आणि सूर्याभोवती पृथ्वीला फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 365 दिवस इतका वेळ लागतो. आणि मित्रांनो, हा जो तारा आहे GJ 523b हा त्याचा मूळ तारा कोणता? मिडके डॉर्फ याच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 17.75 दिवस लावते. म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. जर पृथ्वीचा विचार केला तर 365 दिवस, आणि या बाह्यग्रह GJ 523b चा विचार केला तर 17.75 दिवसामध्ये हा तारा त्याच्या सूर्याभोवती किंवा त्याच्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 23. छत्तीसगड राज्याने अमेरिकेला किती टन मूल्यवर्धित तिलापिया माशांची निर्यात केलेली आहे? आपण वर पाहिलं, छत्तीसगड हे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे ज्यानं अमेरिकेला तिलापिया नावाच्या माशांची निर्यात केलेली आहे. आता मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, या माशांची निर्यात त्यांनी किती टन केलेली आहे? 100 टन केली, 250 टन केली, 382 केली की 500 केली? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. उत्तर मागे आपण पाहिलेलं आहे. याच व्हिडिओमध्ये थोड्या वेळापूर्वी आपण याचं उत्तर पाहिलं होतं. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहताय तर उत्तर कमेंट करून सांगितलंच पाहिजे. पाहूया किती अभ्यास करताय की फक्त टाइमपास करताय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. भारत जपान यांच्यातील सागरी सुरक्षा सहकार्य करार कोणत्या दोन दलांमध्ये झाला? या ठिकाणी पहा, भारतीय नौदल आणि जपानचं नौदल म्हणजेच भारतीय नौदल आणि JMSDF यांच्यामध्ये सागरी सुरक्षा सहकार्य करार आहे. तो 20 ऑगस्ट 2026 रोजी झालेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. तसेच पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. दक्षिण प्रादेशिक परिषदेच्या बैठकीत 1971च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या किती जागा कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली? या ठिकाणी पहा, डिलिमिटेशन नुसार 1971च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागा एकूण 543 इतक्याच मर्यादित ठेवाव्यात अशी मागणी या दक्षिण प्रादेशिक परिषदेत करण्यात आली. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ही परिषद कुठे पार पडली होती? तमिळनाडूतील कोवलम या ठिकाणी पार पडलेली होती. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय होतं? तर जर प्रश्न विचारला गेला आपल्याला तर 31वी दक्षिण प्रादेशिक परिषद कुठे पार पडली? तर तमिळनाडूतील कोवलम या ठिकाणी पार पडलेली आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न या ठिकाणी समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून चालू घडामोडींचा आणि इतर मराठी व्याकरण तसेच जीकेचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण जीके आणि मराठीची दररोज सिरीज घेऊन येणार आहोत. या सिरीजला पाहण्यासाठी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.